मित्रहो, आजचा दिवस झाडाझडतीचा असणार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज मुंबईतल्या नगरसेवकांची एक बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये ते स्वतः या नगरसेवकांकडून काही गोष्टी समजून घेणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या गटातटांमधला वाद थेट मंत्रालयात आणि म्हणजे मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावर आणि तिथून थेट वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे, याचे हे संकेत आहेत. तर त्याच वेळेला आज वर्षामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आज देवेंद्र फडणवीस या आमदारांशी संवाद साधणार आहेत. अर्थात हा संवाद आहे की ही कानउपटणी आहे, हे सगळं घडल्यानंतरच मी आपल्याला सांगू शकणार आहे. पण हे सगळं आज यांना का करावं लागतंय, तर खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवलेला आहे. तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळवलेला आहे. मग ती मुंबई जिंकणं असू द्या किंवा महाराष्ट्र जिंकणं असू द्या. मग असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप सैरभैर का झालाय, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त. कुणाशी मैत्री नाही, कुणाशी वैर नाही. जे रोज घडतंय ते अगदी बिटवीन द लाईन वाचण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे. मित्रो, मुंबई महानगरपालिका भाजपने जिंकली. अनेकांना असं वाटलं होतं की ते शक्य नाहीये, पण ही अशक्य कोटीतली गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये घडून आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवर भाजपचा झेंडा फडकवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. त्यांचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी सुखावले, मोहरले, खुश झाले. पण प्रत्यक्षात मात्र मुंबई महानगरपालिकेचा कारभार त्यांनी ज्यांच्या हाती दिलाय ते मात्र या संपूर्ण कारभाराची माती करतायत. आणि यासाठी आज स्वतः अमित साटम यांनी या सगळ्या नगरसेवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत आणि त्याच वेळेला नेमक्या ज्या लाथाळ्या कशामुळे सुरू आहेत यावरती उपाययोजनेसाठी एक बैठक बोलवलेली आहे. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या बैठकीला सुरुवात झालेली नाहीये. या बैठकीमध्ये जे काही होईल ते मी आपल्याला सांगणारच आहे. पण आधी मुंबईच्या महापौर, त्याचप्रमाणे सभागृह नेते, त्याचप्रमाणे स्थायी समितीचे अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष, गटनेते यांच्या बरोबर अमित साटम चर्चा करणार आहेत. खरं तर मुंबईमध्ये महापौर रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जे प्रचंड वॉर सुरू आहे ते खरं तर कोल्ड वॉर नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदम हॉट वॉर आहे. आणि आत्ता राजश्री शिरवाडकर यांच्यासारखी एक तरुण भाजपची कार्यकर्ती महापौर रितू तावडे यांच्या एकूणच धावण्याच्या शर्यतीमध्ये अडथळे आणत त्यांना ज्या पद्धतीचा अपाय करण्याचा प्रयत्न करतायत ते पाहिल्यानंतर मला 2014चे एकनाथ खडसे आठवत आहेत. एकनाथ खडसे यांना हे सहन झालं नव्हतं, कारण पक्ष त्यांनी बांधला होता, खस्ता त्यांनी खाल्ल्या होत्या, सगळ्यांना त्यांनी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच एकनाथ खडसे यांनी 2014मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना वेळोवेळी कोंडीत पकडायला सुरुवात केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना वरून आशीर्वाद असल्यामुळे त्यांचं जे काही खडसेंचं करायचं ते त्यांनी केलं. सरते शेवटी खडसेंना पक्ष सोडावा लागला आणि आता खडसे यांच्या एकूणच राजकीय साम्राज्याची जी काही वाताहत झालेली आहे ती आपण पाहतोय. अनेक वेळेला त्यांना आश्वासन दिलं जातंय भाजपमध्ये येण्याचं किंवा घेतलं जाण्याचं, पण त्यामध्ये काही होत नाहीये. उलट त्यांच्या इन्क्वायरीज आणि चौकशा सुरू झालेल्या आहेत. हे झालं आपण खडसेंबद्दल बोलत असताना. याचं कारण काय, भाजप हा एक पक्ष अशा स्वरूपाचं आहे की तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिस्तीला महत्त्व असतं, पण ते काही मुंबई महानगरपालिकेमध्ये पाळलं जात नाहीये. तिथे झारीतल्या शुक्राचार्यांचा खेळ सुरू झालाय आणि तिथे असे काही नेते आहेत की जे रितू तावडे आणि शिरवडकर यांचं भांडण लावून स्वतः मजा बघण्यामध्ये आपला आनंद मानतायत. अशा लोकांकडे जोपर्यंत फडणवीसांचं लक्ष जात नाही किंवा साटमांचा सोटा जोपर्यंत अशा लोकांच्या डोक्यात पडत नाही तोपर्यंत तिथे काहीच होणार नाही. आता हे झालं मुंबई महानगरपालिकेतलं. मग त्यांची पत्र येणं. आता याच्यातली एक धक्कादायक गोष्ट सांगतो. ज्या पत्रावरून सगळ्यात मोठा गोंधळ झालेला आहे ना मित्रहो, की ज्या
श्रेणी कोटेच्या नावाच्या एका वादग्रस्त शिक्षकाला म्हणा किंवा एका व्यक्तीला की जो महेश ट्युटोरियलशी संबंधित होता त्याला शिक्षण समितीवर घेण्याचं जे पत्र दिलं गेलं, यातून हा गोंधळ सुरू झाला. पण माझी जी माहिती आहे त्यानुसार भाजपमधून नुकतंच आपल्या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका कार्यालय प्रमुख पातळीवरच्या नेत्याने यासाठी मध्यस्थी केली होती, शिष्टाई केली होती आणि सूचना दिल्या होत्या. त्याच्यानंतर हा जो काही पत्रव्यवहार होता तो सुरू झाला आणि शेवटी व्हायचं तेच झालं. ती नियुक्ती वादात आली. तो कार्यालय प्रमुख तर आपल्या पदावरून बाहेर गेलेला आहे. अनेक नेत्यांना भेटून पुन्हा आपली वर्णी कुठेतरी लावावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याने हे प्रयत्न करता करता मुंबई महानगरपालिकेमध्ये या महापौर आणि तिथले भाजपचे नेते यांच्यामध्ये एक वणवा लावून टाकलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता मुंबईमध्ये भाजपची पुरती बदनामी होते. आता आपण जाऊया राज्याकडे. देवेंद्र फडणवीस हे एकटे काम करतायत, पण सगळे आमदार हे जवळपास सुस्तावलेले आहेत, काहीसे नाराज आहेत, निराश आहेत किंवा त्यांना नैराश्याने ग्रासलंय असं जरी म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मित्र, पानिपतची लढाई झाली. ती लढाई सुरू असताना या लढाईचे नायक असलेले विश्वासराव या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यानंतर मराठ्यांचं सैन्य सैरभैर झालं. कारण काय तर पानिपतमध्ये विश्वासराव मारले गेल्यानंतर मराठी सैन्याचा पराभव झाला, कारण नायक हरला होता. इथे आत्ता भाजपचं जे काही पानिपत सुरू झालेलं आहे त्यांचा नायक जिंकतोय पण सैन्य सैरभैर आहे, अशी परिस्थिती आहे. विजयानंतरही जर एखादी पक्ष संघटना सैरभैर होत असेल तर काय करायचं? आज तेच देवेंद्र फडणवीसांना शोधावं लागणार आहे. याचं कारण सांगतो. कारण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, गृहमंत्री आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, अर्थमंत्री आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. विरोधी पक्ष आहे का विधानसभेमध्ये? नाही. विधान परिषदेमध्ये नाही. सगळ्यात महत्त्वाचं पद असतं भाजपमध्ये, ते असतं संघटन महामंत्री. या संघटन महामंत्री या पदावर सुद्धा कुणीच नाहीये. जो महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे ते आहेत रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण म्हणजे देवेंद्र फडणवीस असं एक समीकरण कार्यकर्त्यांमध्ये आणि सगळ्यांमध्येच प्रचलित झालेलं आहे. म्हणजे अगदी संघटनेपासून ते थेट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत तिथं इथं सगळीकडे देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत. आणि मग देवेंद्र फडणवीसच जर सगळं करतायत तर मग आपली काय गरज आहे असं म्हणून भाजप काहीशी सुस्तावलेली आहे. मुंबई भाजपाचा जर आपण विचार केला तर तिथे 3 महामंत्री आहेत. एक आहेत पवन त्रिपाठी, दुसरे आहेत राजेश शिरवाडकर आणि तिसरे आहेत श्वेता परुळकर. या तिघांचा मेळ एक दुसऱ्यामध्ये नाहीये. यापैकीचे पवन त्रिपाठी हे वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त आहेत. त्यांची कार्यशैली ही सुद्धा काहीशी वादग्रस्त आहे आणि सिद्धिविनायक मधला त्यांचा कारभार, तिथे असलेलं त्यांचं जनसंपर्क करण्याच्या गोष्टी आणि एकूणच त्यांच्याबद्दल असलेली जी काही पदाधिकाऱ्यांमधली नाराजी. त्यानंतर श्वेता परुळकरांचा जर आपण विचार केला तर त्यांना आजही भाजपमधले लोक भाजपची मानायला तयार नाही आहेत, कारण त्या शिवसेना आणि मनसेमधून आलेले आहेत. त्यानंतरचे आहेत राजेश शिरवाडकर. राजेश शिरवाडकर हे कधी एकदा आपली पत्नी मुंबईची महापौर होते असं बघण्याकडे आणि असे डोळे लावण्याकडे त्यांची एकूणच दिवसभरातली सगळी कार्यकुशलता आणि जी काही कार्यालयीन वेळ आहे ती खर्च होऊन जाते. इकडे जर मुंबईमध्ये आपण विचार केला तर महामंत्री आहे सुनील राणे, त्यांच्याबरोबर जे काही लोक आहेत तिथे सुद्धा ताळमेळ नाहीये. सुनील राणे हे संघटन बांधू शकतील अशी स्थिती सुरुवातीला वाटत होती, पण आता तिथे सुद्धा सगळाच अंधार दिसतोय. जर आपण मंत्रालयात गेलो किंवा विधिमंडळामध्ये गेलो तर आमदार ज्या पद्धतीचं काम करतायत ते देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीचं किंवा त्यांच्या दर्जाचं काम मुळीच होत नाहीये. आज जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटना असतील, मुंबईतली आंदोलन असतील, तिथे कुठेही भाजपचा ठसा, भाजपचा प्रभाव हा कुठेही दिसत नाहीये. आज ज्या वेळेला आपण हे सगळं व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला भायखळ्यामध्ये एका गणेश मूर्तीवर एका अज्ञात व्यक्तीने अंड फेकून मारलेलं आहे. काही तासांपूर्वी भुलेश्वरचा राजा ज्या वेळेला मंडपात आणला जात होता त्यावेळेला ती मूर्ती कोसळली आहे आणि त्याखाली दबून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी मैदानांचे वाद सुरू आहेत. प्रत्यक्ष
पक्ष संघटना, सरकार, मुख्यमंत्री, महापौर यांच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाहीये. मनाला वाटेल ते आणि मनाला वाटेल तो व्यवहार, मनाला वाटेल तो कारभार सुरू आहे. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, भाजपने ज्या पद्धतीची व्यक्ती, ज्या पद्धतीच्या नेते, ज्या पद्धतीची माणसं गोळा केली आहेत, त्या कुणाशी ताळमेळ लागत नाहीये. हाच खरा मुंबई भाजपासाठी आणि महाराष्ट्रातल्या भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. आज संध्याकाळी ज्या वेळेला या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक होणार आहे, तर त्यावेळेला तिथे प्रसारमाध्यमांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. पण या एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या वेळेला तिथे आमदार येणार आहेत, म्हणजे साधारण एक 230-32 आमदार तिथे येणं अपेक्षित आहे. आणि मग या 230-32 आमदारांचं मुख्यमंत्री ऐकून घेणार का, की मुख्यमंत्रीच फक्त त्यांना काही ऐकवणार आहेत? कारण ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीचा भाजप, ज्या पद्धतीची पक्ष संघटना जमिनीवर दिसायला हवी ती दिसत नाहीये. कार्यकर्त्यांना कुठेही आपलं सरकार आहे, मुंबई आपल्याकडे, याचा आनंद नाहीये. तेच जुने दलाल, तेच जुने कार्यकर्ते, तेच जुने लोक आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने सुरू आहेत. आणि कुठेही भाजपच्या कार्यकर्त्याला असं वाटत नाहीये की माझ्या नेत्याने मुंबई जिंकली, माझ्या नेत्याने महाराष्ट्र जिंकलाय आणि मी त्याचा प्रतिनिधी आहे, मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठो ओरडून सांगतायत, जेनझीशी बोला, जेनझीशी संवाद करा. कारण या जेनझीने भाजपचा अक्षरशः धूर काढलेला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपापल्या परीनं यथाशक्ती प्रयत्न करतायत, पण खालची संघटना आणि इतर सहकारी हे जोपर्यंत या संपूर्ण प्रतिसादाला आपली सकारात्मक ऊर्जा पुरवणार नाही, तोपर्यंत जेनझीपर्यंत पोहोचणं भाजपला फक्त कठीणच नव्हे तर अशक्य आहे. आणि एकदा का आता जेनझीचा पुन्हा संताप अगदी अनावर झाला तर मात्र त्यामध्ये मुंबई भाजप असू द्या किंवा महाराष्ट्र भाजप असू द्या, अगदी दिल्लीतली भाजप सुद्धा तावून शेकून निघणार आहे, इतकं मात्र खरं. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जो वणवा पेटलेला आहे, तो वणवा बघता बघता तो महाराष्ट्र भाजपमध्ये पेटू शकतो का, त्याचं उत्तर येणारा काळ देणार आहे. पण त्याआधी देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत. अर्थात या कामाला त्यांचे सहकारी त्यांना किती प्रतिसाद देतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जाता जाता एक सांगतो, नागपूरमध्ये जेनझी बरोबर संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला होता. त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जवळपास 132-138 जे काही त्यांचे आमदार आहेत त्यापैकी चित्रा वाघ यांनी केलेलं एक्सवरची पोस्ट किंवा एखाद दुसरा आणखी कोणीतरी केलेली पोस्ट ही एवढीच आपल्याला बघायला मिळाली. बाकी कुणाच्याही गावी नव्हतं की आपला नेता जेनझीशी बोलतोय. कारण त्यांना नेमकं जेनझीचं काय करायचं आणि नेत्याशी काय करायचं याचीच गल्लत झालेली आहे. ही गल्लत कशी सोडवायची याच गोंधळात स्वतः देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण सगळ्याच पदांवर एकटे देवेंद्र काम करतायत अशी स्थिती आपल्याला दिसते. आणि त्यामुळे भाजप विजयानंतरही सैरभैर झालाय असं चित्र मुंबईसह महाराष्ट्रात बघायला मिळतंय. मित्रो, आपल्याला काय वाटतं, भाजपचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याची आणि सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांची नाळ तुटली आहे का? भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांना भाजप आपला किंवा मुख्यमंत्री फडणवीस आपले आहेत असं वाटत नाहीये का? आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला जरूर आपल्या प्रतिक्रिया लिहून कळवा. आपल्या प्रतिक्रिया जर अभ्यासपूर्ण आल्या तर मला त्यावरती पुढचा व्हिडिओ करणं सोपं होईल. धन्यवाद.